हो मनीषा, आता 1-1.5 महिना होत आला ना, तरी हिचा बाप इले पावाले नाही आला. काय म्हणते फोनवर? फोन घेऊन करते तर येतो का काही असं म्हणत नाही का? त्याचा जीव नाही होत का पोरीले पावाचा? दोनदा म्हटलं मी आजी त्यांना की या बघायला, तर काय बघायचं म्हणते, असे म्हणते. आता जेव्हा जन्मली होती तेव्हाच तर बघितलं म्हणते. आता जेव्हा मी घ्यायला येईन 3 महिन्यानंतर तेव्हाच बघून घेणार म्हणते, असे म्हणतात ते. बरंच आहे बापा, बाप तर इच्छा इथं येत नाही. असा किती टाइम लागते बापा, गाडीनं आलं तर 2 घंट्यामध्ये येणं जाणं होते. इच्छा इथं ये पोरीले पाहून चाललं जावं होतं, असं पाहिला नाही बापा. काय माहिती आजी काय झालं त्यांना, तर मला नाही कळत काय झालं काय नाही. तर कशाचा त्यांना एवढा राग आहे आणि कशाचा नाही तर माहिती नाही. कायचा राग आला, कायचा कायचा? काही राग नाही ना काही नाही. ते तसेच राहते ते लोक, कोणी कोणी तसेच राहते. हो, मोठे हे दाखवतेत, मोठे गर्वाचे राहते, मोठे हे दाखवते. असं असं तर काय कामाचं आहे? चांगलं नाही पाहिलं हो कमला, चांगलं नाही पाहिलं. एकुलते एक पोरगी पण चांगलं नाही पाहिलं बापा. मला आवडलाच नाही जवानीला, तनतनच होते. त्याचं बोलणं कसं काय कसं बापा. एवढी शिकली सवरली पोरगी आणि हे अशी देऊन टाकली बापा. बापाचं धन पाहून. नाही हो आई, बापाचं धन नाही पाहिलं. जवाई बी शिकला सवरलाच आहे ना. आता पोलिसाची नोकरी लागली, मस्त इन्स्पेक्टर झाला, तरी फक्त ते त्याचं वागणूक नाही बरोबर, राहणीमान नाही बरोबर. ते बोलणं कसं बोलते काय माहित, काऊन तसे बोलते. तर तसं घरानं गीत चांगलं आहे. बापही तसाच आहे रेल्वानाचा. कोणाच्या पोटात जाऊन पाहिलं आपण कसे लोक आहे, काय लोक आहे. आपण पाहायला गेलो चांगलेच दिसले, साधरेच दिसले, मस्त वावर शेताचे लोक चांगले, सुशिक्षित, घर चांगलं, सगळं चांगलं. पोरगाई शिकला सवरला, फार्म भरून राहिला म्हणे. 2 वर्षात लागतेच म्हणे ड्युटी. लागलीच का नाही? 1-1.5 वर्षात तर ड्युटी लागली त्याला. मग काय वाईट पाहिलं? अजून काय करा? पोटात घुसून कोण पाहते हो? आई म्हणतो तू चांगलं नाही दिलं, किती चांगलं देवा. आजी मी म्हणतच होती आई बाबाला की माझं लग्न नका करून देऊ, मी लग्न करत नाही, मी पहिले शिकते आणि नंतर मग लग्न करते. तर यांनी जबरदस्तीने दिलं ना करून. काऊन चांगलं नाही का जवळ इथं? आता मांगल्या दिवसात त्यानं एवढं प्रकरण केलं, आता आला नाही म्हणून मी तसं म्हणतो बापा. तू काऊन तशी म्हणतो? तुला माहित असेल बापा, आता तुला माहित कसं आहे काय आहे. त्याला आमच्यापेक्षा जास्त तूच ओळखतो, जाणतो का कसं आहे. चांगलं नाही काय तर लय त्रास देते का? नाही आजी, त्रास नाही देत, काय नाही. चांगले आहे, तसे चांगले आहे. पण तेवढंच हेच आहे, तेवढंच त्यांचं फक्त असं म्हणजे शहाणपणा नाही आहे, अडाणीपणा आहे, अडाणटप्पू. असं शिकले आहे, सगळं ठीक आहे, पण थोडं समजूतदारपणा नाही आहे आणि समजून घेण्याची वृत्ती नाही त्यांच्यामध्ये. एवढंच आहे फक्त, बाकी चांगलेच आहे, त्रास नाही देत. आलो बापा स्थळ चांगलं मायबाप बिवावर शेताचे आहे, एकुलतं एक पोरग, एकच बहीण, शिकलं, फार्म भरून राहिलं. म्हटलं एवढं चांगलं स्थळ आलं हातातून नाही जाऊ द्या म्हटलं, म्हणून इले समजाव करून दिलं लग्न करून. तरी ते बी मान्य बी केलं, ते न बी हिचे शिक्षणाले चालूच आहे शिक्षण बी तिचं. मग अजून किती चांगलं पाहावं. हो बाई, तसं आहे बापा. पोरीबारीचं जीवन मोठं खराब. कंदील घेऊन बी हिंडशील ना तरी जे भेटायचं तेच भेटते बापा. काय करतं, पोरीबारीचं जीवन असतं तसं बापा. मायबापाच्या घरी मोठ्या चांगल्या राहायच्यात, सासरी गेल्या म्हणजे काय समजते त्याला. कोणतं चांगलं बी निघते बापा, कोणतं खराब बी निघते. नशिबावर राहते ते. मग एवढं तर समजते आई तुले, तरी अशी म्हणून राहिली कशी कायले देऊन दिलं साजरं नाही दिलं. तशी नाही म्हणत मी आपले जाऊ दे. काय राहू दे म्हणतो आई. अर्जुन लवकर ये बाबू आज. नाही आई, आज मी लवकर नाही येणार. आज मला 10 वाजन. वाट नको पाहिजे. माई जेवण करून घे जा आणि झोपून जा. बाबाला जेवण करायला देऊन देजो आणि झोपून जा तुम्ही. मी वाट नको पाहिजे. 10 वाजन, 10-11 वाजू शकते आज मला. काऊन रे बापा, एवढं वाडकपर्यंत, एवढा टाइम, एवढी मोठी ड्युटी आहे का तुझी? आता 10 वाजतापासून चालला आणि रातचे 11 वाजेपर्यंत एवढी मोठी ड्युटी राहते काय? आई ड्युटी नाही, आज म्हणतो बाईले भेटायला जाईन म्हणतो आज पावाले. आता मोठी झाली असन तर पावाले जाईन म्हणतो आज. आता आठवण आली तर जाऊन चालला जाईन, येऊन जाईन. आता कायले भेटायला जातो तू? झाली असन मोठी, आता 1-1.5 महिन्याची, चांगली गुदूर हसत असन ना, चांगली पाहत असन टक. तरी आता नको जाऊ, आता पाहायला नको जाऊ नुसता. आता होळी झाली का तिला आणायलाच जाजो, मग आपल्याच घरी आहे. अजून 1 महिना बाकी आहे होळीले. एवढ्या दिवस पर्यंत अजून मोठी होऊन जाईन. ते पाहून येतो पाहून येतो ना जरासा. आज जातो, पाहतो, भेटतो आणि येऊन जातो वापस, राहत नाही. तुला आठवण आली का? जातो म्हणतो, जरासा पाहून येऊन जातो. चाल ना मग मी येतो, मी पाहून घेईन. तू राहू दे आई, आता तू नको येऊ. मी ड्युटीवरूनच तसा चाललो जाईन, आता घरी नाही येत मी. काय रे, ठीक आहे चालला जाजो बा. पहिले फोन करून देजो, पण मनीषाले फोन करून सांगून देजो का
येऊन राहिला तू म्हणून असा अचानक नको जाजो. बरं आई ठीक आहे, फोन करून देईन तिले, सांगून देईन तिले येऊन राहिलो म्हणून. बरं जाऊ मग, आता वाट नको पाहिजे, रातचे 10-11 वाजेपर्यंत येईन मी. नाही तर मग राहून जाजो एक रात. एवढा उशिरा कायले येतं, राहून जाजो. दूरचं आहे जवळचं आहे का 2 घंटे येवाले लागते. जाऊन जाजो. उद्या सकाळी लागन तर तिथूनच ड्युटीवर चालला जाजो. मग संध्याकाळी इकडे घरी येऊन जाजो. असा कर. नाही नाही आई, राहतच नाही मी येऊनच जाईन. तिथचे लोक पागल आहे, तिथचे लोक चहा पेवाले जेव्हा याला हुरूक होते त्याले जेव्हा याला चहा पेवाले बोलावते, जेवाले बोलावते. मग उद्या येवाले भेटणार नाही आई, म्हणून आजच जातो आणि आजच येऊन जाईन. कोणाला दिसणारही नाही आणि काहीच नाही. संध्याकाळी जातो, रातच्याच येऊन जातो. बरं बापा जाजो. कोणाला घेऊन जाजो संग. अरे नाही आई, कोणाला नेऊ संग, कोणाला नाही नेत, मी एकटाच जाईन. बरं बापा पाहिजो, सांभाळून जाजो. मग आठवण आली तुले त्या पोरीची तर ये पाहून. चल आई मग येतो. हो ये मग. आई 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 मी आलो. अमाय अजय होय गड्या, आता कसं काय आलं गड्या एकदम अचानकच. त्रिशाला बघायला आला असं नाही. हो म्हणेच तो येईन म्हणून. बघ आला ना, अचानकच आला. हो माय इलेच पावाले आला तो. पाय कसा येऊन गेला अचानकच. आई हो आली रे, आली इकडे जाऊ बसली. थांब. अजय कसा अचानकच आला तू तर. फोनही नाही केला, सांगितलंय नाही का येऊन राहिलो आई का काही म्हणून. अचानकच आला. आई तुले ताईले आजीले सरप्राईज देवाचं होतं. राईस देवाचं होतं म्हणजे राईस म्हणजे तांदूळ देवासाठी आला का तू इथपर्यंत एवढ्या दुरून दिल्लीहून. नाही आई राईस नाही, सरप्राईज देवाचं होतं म्हणून मी असा अचानक आलो. किती आश्चर्यचकित झाली तू, नाही किती खुश झाली तू मला पाहून. सरप्राईज असं खुश झाली रे मी, लय खुश झाली तुले पाहून. असा अचानक डोळ्यासमोर दिसला. आता खुश तर होईनच. मकर संक्रांतीला नाही आला तू, तुले बोलावलं होतं तर. दिवाळीला नाही आला तू, तुले बोलावलं होतं तर. त्रिशा 1.5 महिन्याची होऊन गेली तर तू आला नाही. आई वेळच नाही भेटत होता आई, एक्झाम चालू होते त्याच्यानं. आता एक्झाम संपले, आता 2 दिवसासाठी आलो मी. बाईले बी पाहून घेईन म्हणलं. हो त्रिशाले. हो रे पाहून घेजो ना, आता टुकूर पाहते ते बी. मी लय दिवसाचा आई विचार करून राहिलो होतो. तर एक्झाम झाले का त्रिशाले पावाले जातो, एक्झाम झाले का त्रिशाले पावाले जातो, असं करून एकदाचे सरले आई एक्झाम. आता आलो मग पावाले मग बाईले, लहान बाईले. कुठं आहे ते, अंदर आहे का, झोपली आहे का, पाहते टुकूर. आता झोपली रे, आता झोपली ते. आता हातपाय घे धुई, आता तू नाश्ता घे, चहा पाणी घे कर, मग पाहिजे तिले. पाय व मामा तरी आला बाई भाशीले पावाले. आपण पोरीचा बाप नाही आला तिले पावाले. आई ते तसं नाही. आता ह्या अजा पहिल्यांदा आला पावाले, यानं पाहिलंच नाही तिले. आणि जवायानं थोडी नाही पाहिलं असं थोडी आहे. तिथंच डिलिव्हरी झाली, 7 दिवस तर तिथंच राहिलो. तर 7 दिवस तर जवायच येणं जाणं केलं जवायानं, म्हणून नाही आला जवाई. नाही तर इथं आपल्या इथं डिलिव्हरी झाली असती ना तर आले असते. तर पाहिलं ना, आता काय घडी पाहाले जाऊ म्हणत असन, घेवालेच जातो म्हणत असन, डायरेक्ट घेवालेच येतील ते. आता नाही आला अशी करू नको तू. हो ठीक आहे, तुझी गोष्ट ठीक आहे. तिथंच झाली डिलिव्हरी, 7 दिवस पाहिलं. पण आता 1.5 महिना होऊन गेला. 7 दिवस गेले, आता 1.5 महिना होऊन गेला. तर कोणत्या बाबाची इच्छा नाही होत पोरीला पावाची का, चाल बाई मला लेकराले पाहून येतो, अशी इच्छा नाही होत बापाची. आता पहिलं होईये, कोणतं 2रं 3रं होय बापा, पहिली पोरगी होय ना. आई काऊन काय झालं, काय म्हणते आई आजी, काऊन भाऊजी आले नाही का पावाले त्रिशाले. नाही अजा तसं नाही. आता डिलिव्हरी तिथंच झाली ना, तिथं त्याच्याच घरी झाली डिलिव्हरी. तिथं यवतमाळले डॉक्टर दवाखान्यात झाली. तर त्या भाऊजीनंच तर केलं सगळं, त्यानंच केलं. फक्त खर्च दिला बा अर्धा त्यानं दिला, अर्धा त्या बाबानं दिला खर्च. तर तो आजी म्हणते का 1.5 महिना झाला तर पावाले नाही आला जवाई, पाहायला नाही आला जवाई, अशी म्हणून राहिली तू आजी. आता विचार कर, आता कायले तरी पावाले येतील ते, एकदम येतील. आता 3 महिने राहीन, आता होळीच्या बाद येतील नेवाले. जाऊ दे आई, कर बरं गरम पाणी कर बरं माझ्यासाठी, अंग धुतो मी. आणि मस्त पोहा कर, मस्त आलू पोहा. हो बस ना तू, हातपाय घे धुवून बस, मी पाणी ठेवून देतो तुझ्यासाठी. हॅलो मनीषा, मी बोलून राहिलो अर्जुन. हो अर्जुनजी बोला. कशी आहे माई बाई, काय करून राहिली. तुमची बाई डोंबरी आहे आणि झोपली आहे आता ती. चांगली बोल मनीषा, कायचे काही नको बोलू. काय चांगली का खराब बोलली का मी. मग डोंबरी कोण म्हणतं मापुरीले. अहो मजाक केली मी. मजाक पण तुम्हाला खरंच वाटते का. अहो गोरीच आहे तुमची पोरगी, गोरीच आहे. मजाक केली मी. हा अशी मजाक करू नको डबल.
नाही 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 करत, बोला ना बोला. मी याच्यासाठी फोन करून राहिलो तुले. आज येतो मी, आज संध्याकाळी येतो मी. आ काय ऐकून नाही आलं काय? संध्याकाळी येतो म्हणतो मी, येऊन राहिलो संध्याकाळी. विश्वास नाही बसत माझा. तुम्ही संध्याकाळी आमच्या इथे म्हणजे इथे आनंदपूरला येत आहे का? हो, आनंदपूरला येतो मी. कशासाठी पण? काय त्यासाठी म्हणजे? मापुरीले पावासाठी येतो मी. नाही येऊ काय? तसं सांग. नाही येत मग. तुमची पोरगी तुम्हाला बघायचं आहे तर या तुम्ही. मला कशाला विचारता येऊ की नाही येऊ म्हणून? नाही तू म्हणून राहिली ना कशासाठी? हो, तर मी 2-3 वेळा म्हटलं तुम्हाला या ना त्रिशाला बघायला, या ना त्रिशाला बघायला. तर काय म्हणत होते? काय बघायचं आहे? बघितलं तर मी. आता डायरेक्ट मी घ्यायला येईल तुला असं म्हणत होते. मग असे अचानक कसं येतो म्हणते तुम्ही? म्हणून विचारलं की बा कोणतं काम पडलं का तुम्हाला, याच्यासाठी येणार आहे, ती बघायलाच येता त्रिशाला, असं असं माझं म्हणणं. नाही कोणतं काम नाही, पावालेच येतो मी. आठवण आली मला मापोरीची, तर चाल म्हणलं जाऊन चालत जावा पावाले, म्हणून पावालेच येतो मी. संध्याकाळी ड्युटी झाली का मग येतो आणि मापोरीले पाहतो आणि बस निघून येऊन जातो. पण आजच जाण काय मग? मग आता संध्याकाळी येऊन राहिले तर रात्रभर राहा आणि मग जा. अरे नाही नाही, मला मापोरीची आठवण आली, मापोरीले पाहतो आणि जातो. निघूनच जाईन मी. मला जबरदस्ती करजो नको. मम्मीजीला सांगून दे मला जबरदस्ती करायचं नाही म्हणून. मम्मीजी मामीजी तरी मामीजीले सांगजो. हो सांगते, या मग. दातो नको दाखवू, येतो मी. हो काय ध्यान ठेव मापोरीच्या. हो ठेवते ना. चाल मग ठेवतो. आय लव्ह यू मापोरीसाठी, तुझ्यासाठी बी. हो. आई ग, आई ग. काय हो मनीषा, काय झालं एवढ्या जोरानं ओरडली आई आई करून? तिकडे पोहा बनून राहिली होती अजासाठी. तर आई अगं तुझ्या जवळचा फोन आला होता म्हणून तुला आवाज दिला मी. तो काय म्हणते मग जवळ? येतो म्हणून राहिले, ते येऊन राहिले. आज संध्याकाळी येतो म्हणते. आज संध्याकाळी? आता असं कसं त्याले बुद्धी सुचली हो बापा? आज संध्याकाळी कायच्यासाठी येऊन राहिले? इले पावालेच येऊन राहिले का संध्याकाळी? हो गाई, इलाज बघायला येत आहे संध्याकाळी. तर तू म्हटली होती काय? तर तू केली होती का फोन? मा भाऊ आला, मा पोरीले पावले, तुम्ही नाही आले, अशी तशी बोलली होती का तू? म्हणून होय बापा, चाल तिचा भाऊ आला तर मी जातो पाहाले, असं होय काय? नाही गाई, मी कशाला सांगू त्यांना की अजय आला म्हणून? नाही, मी अजय आला म्हणून सांगितलंच नाही त्यांना. त्यांचाच फोन आला होता, त्यांचा फोन आला आणि तेच सांगत होते, समोरून सांगितलं त्यांनी की मी येत आहे म्हणे. म्हटलं कशासाठी? तर मापुरीले पाहायला येत आहे म्हणे. येऊ दे मग. आता आली असं आठवण म्हणून तो. हो आई, आठवण आली म्हणे म्हणून येतो म्हणे. आणि राहणार नाही म्हणे आई, राहणार नाही म्हणे, जबरदस्ती करू नका म्हणे, पाहिन आणि चाललो जाईन म्हणे. मग आता संध्याकाळी येतो म्हणते आणि पाहिन चाललो जाईन. रातचाच चालला जाईन काय? हो आई, ते तसेच म्हणत होते, मी संध्याकाळी येतो आणि चाललो जातो. बरं बापा, काय जवाई आहे? काय म्हणतो रे गोल्या? घड आवाज देऊन राहिला, बोल काय म्हणतो तो. आई काय? आई हे घे गुलाबाचं फुल तुझ्यासाठी. आजपर्यंत तुनं मला गुलाबाच्या फुलासारखं जपलं, म्हणून आज हे गुलाबाचं फुल तुझ्यासाठी. घे आई. गुलाबाचं फुल माझ्यासाठी? मी काय करू तर मग याचं? आई आज रोज डे आहे, हॅपी रोज डे. आई घे गुलाबाचं फुल. आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. रोज डे? मग काय करायला लागते तर मग आज? आता हे गुलाबाचं फुल मला काऊन देतं? काय करू तर याचं? अत्तर बनू काय? काय म्हणला तू ना? आय लव्ह यू, आय लव्ह यू. आईले म्हणत असते काय रे भयाडा? त्या बायकोला जाऊन म्हणणं बापा तिला दे ना फुल. काय गोल्या उठ बापा. आई पहिले तूच मले, सगळ्यात पहिलं स्थान मा जीवनात तुझेच आहे. हो, मी तुझ्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू म्हटलं बायकोलेच करायला लागते का? आय लव्ह यू म्हणायला लागते का? आईले बी म्हणता येते. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याला आपण आय लव्ह यू म्हणू शकतो, आणि जो व्यक्ती आपल्याला आवडली त्या व्यक्तीला आपण गुलाब फुल देऊ शकतो. मला आई तू सगळ्यात जास्त आवडतं, आणि तू मला एवढा जन्म दिला, एवढं जपलं, फुलासारखं जपलं मला, तर एवढं तर माझं कर्तव्य बनतेच का एक गुलाबाचं फुल मी तुला देतो. दिलं पाहिजे. आई हसू नको. हो रे, हो बरोबर आहे. फुलासारखं तर जपतोच बापा तुले. लाडाचा भोपड्या होय ना तू. घे मग आई, घे फुल, घे मग हातातून फुल मस्त लाव केसामध्ये तुया. हो आण दे बापा, लावतो. घे बापा, लावली. जमला? कसं दिसते? मस्त मस्त आई, एक नंबर मस्त दिसते त्या डोक्यात गुलाबाचं फुल. काय पाहून राहिला?
ए पाहून राहिलो का तुझ्या डोक्यात फुल मस्त दिसते. हो चांगलं दिसते रे. पहिले तर बाबा लावून घे ना. आपल्या घरासमोर मस्त बाग होती तर गुलाबाचे फुलं ये मस्त. आता बाबा दे लावून. बाबा तू लहानसा होता तरी लहानसा कायले तरी 18-19 वर्षाचा होता. आता लावून दे बापा. माझ्या डोक्यात दे लावून. माझ्या जुड्यामध्ये दे फसून मस्त गुलाबाचं फुल. पहिले लाव बापा. आता नाही. आता काही शौक नाही मला. लावत जाय आई लावत जाय. काही सण तेव्हार राहिला म्हणजे मला सांगत जा. मी आणत जाईन तुझ्यासाठी बी आणि गौरीसाठी बी एक गुलाबाचं फुल गजरे लावत जा मस्त. बरं बापा देत जा जा आणून. आणि कधी जाता मग गौरीला आणाले? तर काही जाऊ आई. मग जाऊ काय आज घेऊन येऊ का जाऊन? हो जा. तिच्यासाठी घेऊन जातो एक गुलाबाचं फुल. ते खुश होईल. हो 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 आई तसंच करतो. आज जातो अचानकच जातो. तिला सांगत नाही काही नाही. फुल घेऊन जातो आणि घेऊन येतो तिले. चाल म्हणतो. नाही नाही अचानक नको जाऊ. मग ते तयारीत नाही राहील ना. मग मी नाही येत म्हणून अजून ते तोंड फुगन. सांगून दे तिले. फोन करून सांगून दे मी येऊन राहिलो म्हणून असं. आणि मग चाललं जायला गंत घेऊन ये. ते तयारीत राहील मग. तसं करतो मग आई. सांगून देतो तिला. मग कामावून येता येता मग चाललो जाईल. मग घेऊन येईन. हो मग रातभर राहायचो. असा उत उत नको होजो. रातचा नको येजो बापा. जा जो रातभर राहायचा आणि उद्या सकाळी ये जा मग. हा बरं आई ठीक आहे. चल मग झाला का स्वयंपाक? दे ना जेवाचं आणि डब्बा बांधून दे. कामाला जातो. हो झालाच आहे. पोयाच रांधत होती तर तू बोलावला. आता 2-4 पोया बाकी आहे. चाल ना बस तिथं जेवून घे आणि डब्बा बांधून येतो मग जाय. हो तर मुलांनो सांगा आज काय आहे? मॅडम रोज डे. मॅडम महासूर्याची सावली माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे आज. बरोबर पिंकी एकदम बरोबर. आज 7 फेब्रुवारी रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे. मॅडम मग रोज डे बी तर आहे. कृष्णा बरोबर आहे तुझं पण. रोज डे पण आहे पण आपल्याला सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रोज डे तर आहेच पण त्याचसोबत महासूर्याची सावली म्हणजे आपले भीमराव आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिले भारताचे त्यांच्या पत्नीचा आज जयंती आहे म्हणजे वाढदिवस. मॅडम मला माहित होतं. मग का नाही सांगितलं तू? रोज डे कसं सांगितलं तू पटकन? मग त्याचबरोबर हे का नाही सांगितलं तू की रमाबाई भीमराव आंबेडकर यांची पण जयंती आहे मॅडम? पिंकीनं का रोज डे नाही सांगितलं? मॅडम मी रोज डे सांगितलं म्हणून पिंकीनं रोज डे नाही सांगितलं. अजय आला ना? कुठं गेला? दिसलाय नाही मुले घरात तर. अहो मनीषाचे बाबा आज जवळ येऊन राहिले बापा. काय बोलतो? जवळ येऊन राहिले काय? नेवाले काय? मनीषाला नेवाले? नाही मनीषाला नेवाले नाहीये. त्रिशाले पाहावाले. असं असं त्रिशाले पावाले. हो ठीक आहे ना. मग काही आणायला लागन. मग काही भाजी गिजी आणू का? मग आले भाजी गिजी आणता राहीन नाही म्हणते ना. राहत नाही म्हणते. येईन संध्याकाळी येईन म्हणते आणि पाहीन आणि चाललो जाईन म्हणते असे म्हणत होते म्हणे. संध्याकाळी येईन आणि पाहिन काही ना जाईन काही. मग रातच्या जाईन का मग? हो ना तेच तर म्हणतो बापा. हा बाबा मनीषा म्हणते का असे म्हणत होते म्हणे का संध्याकाळीच येतो आणि संध्याकाळी रातचाच चालला जातो. काही पोट्टमशाही आहे महाबीन जवायाची तर. काहीतरी असं चालते काय? एकदम जवायाची जात वय हा एकदम आले न गेले असं चालते काय? हो ना अजून म्हणत होते म्हणते का जबरदस्ती नाही करायची मा संग. मामीजीला सांगून देजो का जबरदस्ती नको करजा. मी पाहीन मा पोरीले आणि चाललो येईन निघून जाईन असे म्हणत होते म्हणते. अजून दाखवायला लागला का जवाई नखरे? ये बरं म्हणा जाऊ देतो काय तर रातचा काहीतरी. मग तेच बोलतीन अजून त्याचे मायबाप. तर आमचं पोरग गेलो रातचाच गेलं आणि रातचा जीव दिलं. राही बी नाही म्हणलो. पाहुणचार नाही केला. जवाई वय ना त्याचा. असे तसे तेच बोलतील मग काय तर बापा. एक तर 1.5 महिना होऊन गेला तर पाहायला नाही आला आणि आता हे करते येतो ना जातो म्हणते. काय काय खेळ होय का येतो ना जातो? हा काही एक रात राहणं काही आपण पाहुणचार करतो काही करतो काही नाही. काहीतरी पोट्टमशाहीच आहे पण जवायची खरंच. हा पोट्ट्या बट्ट्यावानीच आहे. आता एका लेकराचा बाप झाला ना. राहू द्या त्याच्या मतानं करू दे. जाऊ काही जबरदस्ती नको कर जा काही नको. पाहीन बोलून चालन जातो म्हणून तो जाऊ दे जा. फालतू मग मोठे तडतड तडतड बोट दाखवू दाखवू बोलते बापा. नाही पाहतो ना मी. येऊ तर दे कसे जाते तो. आणतो मी भाजी गिजी आणून ठेवतो. तयारी करून ठेव. पाहुणचार करतो रातभर थांबवतो. संध्याकाळ आता दुपारचे आले असते तर पाहुणं चालले गेले असते. संध्याकाळचे येतील मग पाहिन मग जाईन काही रातच्या. जाऊ द्या त्याच्या मतानं. आनंद कोणाला संग सोबती घेऊन येईन. कोणी येऊ ना सोबती घेऊन येऊ नाही तर कोणी दडांगे घेऊन येऊ काय गब्बर सिंग घेऊन येऊ. पण मी आणतो भाजी गिजी आणतो मी. थांबवतो आज रातभर थांबवच आहे ते. जा मग बापा घेऊन या. जबरदस्ती करू तर राहतील. मग असंच आहे का? अजय अजय कुठं गेला? हाय काय तो अंदर बसला आहे. गोष्टी करून राहिला त्याच्या भाषी संग.